नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत होणारं जे लेखा परीक्षण आहे त्याबाबतची अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आपलं लेखा परीक्षण होणार आहे सन 2020-21 ते 2023-24 या 4 वर्षाचं, आणि त्यासाठी आपल्याला एक वेब फॉर्म शासनाला भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला तो वेब फॉर्म भरताना काही कोड तिथे वापरायचे आहे अनुदानाचे आणि खर्चाचे। तर ते कोड वापरण्यासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालेय पोषण आहाराची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे। लेखा परीक्षण जे होणार आहे एमडीएम ऑडिट 2020-21 ते 2023-24 पर्यंत, त्याचा आपण जो वेब फॉर्म भरणार आहोत त्या अंतर्गत आपल्याला काही कोड वापरायचे आहे खर्चाचे आणि अनुदानाचे, प्राप्त अनुदानाचे आणि खर्च झालेल्या अनुदानाचे। तर ते कोड वापरण्यासंदर्भात अत्यंत महत्वाच्या नवीन सूचना आलेल्या आहेत। तर त्या सूचना जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शालेय शिक्षण विभागातर्फे आपल्याला शालेय पोषण आहाराचं लेखा परीक्षण करायचं आहे। त्यासाठी आपण आता वेब फॉर्म भरून देणार आहोत, आणि तो वेब फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या शाळा स्तरावर जे काही अनुदान प्राप्त झालेलं होतं आणि जे खर्च झालेलं होतं त्या अनुदानाचे ते कोड वापरायचे आहे ते वेब फॉर्म भरताना। तर मित्रांनो, ते जे कोड असणार आहे ते कशा पद्धतीचे असणार आहे, आपल्याला जो वेब फॉर्म प्राप्त झालेला आहे त्यामध्ये सुद्धा शेवटच्या पेजवर ते कोड वगैरे दिलेले आहे, परंतु काही कोड तिथे मिसिंग आहे। तर आपल्याला हे जे नवीन पीडीएफ आलेली आहे, या पीडीएफ अंतर्गत आपल्याला ते संपूर्ण कोड आपण पाहणार आहोत, कोणत्या साहित्यासाठी, कोणत्या अनुदानासाठी कोणते कोड असणार आहे। तर बघा, तो वेब फॉर्म भरताना जे महत्वाचे जे कोड आपल्याला कामात येणार आहे तेच कोड या पीडीएफ मध्ये दिलेले आहे, आणि सोबतच यामध्ये काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा सूचना आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, आपल्याला वेब फॉर्म भरताना अगोदर जे आपल्याकडे अनुदान जमा झालेलं आहे किंवा प्राप्त झालेलं आहे त्या संबंधाचे जे कोड आहे ते आरच्या सिरीज मध्ये असणार आहे, आणि जे आपण खर्च केलेलं अनुदान आहे त्याचे जे कोड आहे ते ईच्या सिरीज मध्ये असणार आहे। तर अगोदर आपण जमाचे म्हणजे प्राप्त अनुदानाचे कोड बघणार आहोत। तर R02 हे इंधन भाजीपाल्यासाठी असणार आहे, त्यानंतर R04 हे एचएम किंवा शिक्षक मानधन जे आहे ते त्यांच्यासाठी असणार आहे, त्यानंतर R05 जे असणार आहे ते साधील खर्चासाठी असणार आहे, त्यानंतर R01 हे जे असणार आहे ते धान्यादी साहित्य खर्च, खाद्यतेल वगैरे आपल्याला मिळालेलं होतं त्याच्यासाठी असणार आहे, त्यानंतर R11 हे जे असणार आहे ते अंडी केळी अनुदान असणार आहे। हे जे अनुदान आहे मित्रांनो, अंडी केळी हे माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2023 पासून असणार आहे, याची सुद्धा एंट्री आपल्याला त्यामध्ये येणार आहे। त्यानंतर R07 जे असणार आहे हे गॅस जोडणीचं जे अनुदान आहे ते असणार आहे, हे सुद्धा अनुदान आपल्या शाळा स्तरावर प्राप्त झालेलं होतं आणि खर्च सुद्धा आपण केलेलं होतं। त्यानंतर R12 R12 जे आहे ते डीबीटी अनुदान असणार आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये काही आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर, डीबीटी अनुदानासाठी कोणता आपल्याला कोड वापरायचा आहे, कारण त्या आपल्या वेब फॉर्म मध्ये तो कोड वगैरे दिलेला नव्हता। तर या पीडीएफ अंतर्गत जे महत्वाचे कोड आहे मित्रांनो, जे आपल्याला लागू असणार आहे तिथे तेच कोड इथे दिलेले असणार आहे, ते असणार आहे ईच्या सिरीज मध्ये। तर बघा, E12 E12 हे जे असणार आहे कोड, हा इंधन भाजीपाल्याच्या खर्चासाठी असणार आहे। त्यानंतर E14 जो असणार आहे हा शिक्षक मानधन, एचएम किंवा शिक्षक जे मानधन मिळते आपल्याला त्याच्यासाठी असणार आहे। त्यानंतर E15 जो असणार आहे हा साधील खर्चाचा कोड असणार आहे। त्यानंतर E11 जो असणार आहे हा धान्यादी साहित्य खर्च, खाद्यतेल वगैरे जे खर्च केलेले असेल त्यासाठी असणार आहे। त्यानंतर E30 E30 हा जो कोड असणार आहे हा अंडी केळी अनुदान जो खर्च केलेला आहे आपण त्यासाठी असणार आहे। त्यानंतर E17 गॅस जोडणी अनुदान खर्च जो आहे त्यासाठी असणार आहे, आपण गॅस खरेदी केलेला असेल त्यासाठी हा E17 कोड आपल्याला वापरायचा आहे। आणि E31 हा जो कोड आहे हा डीबीटी अनुदान खर्चासाठी असणार आहे। तर मित्रांनो, हे जे कोड या पीडीएफ अंतर्गत दिलेले आहे हे सर्व कोड आपल्याला तिथे वेब फॉर्म भरताना वापरावे लागणार आहे, किंवा हे सर्व जे काही इथे दिलेले आहे अनुदान, हे सर्व अनुदान त्यामध्ये आपले येणार आहे, त्यासाठी हे कोड इथे दिलेले आहे। तर या अंतर्गत काही महत्वाच्या सूचना त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, व्याजाची रक्कम फक्त शालेय पोषण आहार अंतर्गत खाता असल्यास नमूद करावे, अन्यथा व्याजाची रक्कम वगळावी। त्यानंतर प्रत्येक खर्च प्रपत्र मध्ये 1 एप्रिलला खात्यात शिल्लक असणारी फक्त शालेय पोषण आहार रक्कम नमूद करावी। त्यानंतर रक्कम शिल्लक नसल्यास 0 निरंक असे स्पष्ट नमूद करावे, सदरील जागा रिकामी असू नये।
म्हणजे मित्रांनो एखादी रक्कम जर नसेल तर तिथे शून्य करायचं आहे, परंतु ती जागा रिकामी वगैरे ठेवायची नाही. त्यानंतर एप्रिल व मे मध्ये जमा होणारी रक्कम ही मार्च एंडिंगची असल्यामुळे सदरील रक्कमचे संदर्भ वर्ष प्रिव्हियस इयर मध्ये नमूद करावे. त्यानंतर जमा होणारी रक्कम करिता संदर्भ वर्ष करंट इयर मध्ये नमूद करावे. त्यानंतर पासबुक मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणेच फॉर्मॅटमध्ये नोंदी असणे आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो पासबुकच्या नोंदी आणि आपल्या हा जो फॉर्मॅट आपण वेब फॉर्म भरून देणार आहोत याच्या नोंदी मॅच होणं आवश्यक असणार आहे. ऑडिटच्या वेळी ते मॅच करणार आहे. त्यानंतर जमा खर्च व खर्च रक्कम याची एकूण नमूद करावे. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स व जमा रक्कम याची बेरीजपेक्षा खर्च रक्कम जास्त असू नये. शेवटी 31 मार्च रोजी शिल्लक असणारी रक्कम नमूद करावी. त्यानंतर 31 मार्चला शिल्लक असणारी रक्कमच पुढील वर्षी 1 एप्रिलची ओपनिंग बॅलन्स असली पाहिजे. त्यामध्ये तफावत असू नये. आणि खर्च रक्कम मध्ये 2 बाबी करता रक्कम खर्च केली असल्यास सदरील रक्कमची फोड करून रक्कम वेगवेगळे कोड नमूद करून दर्शवणे. 2 सत्राची रक्कम एकाच वेळी खर्च केली असल्यास सत्र निहाय रक्कम फोड करून दर्शवणे. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ज्या सूचना आहे या सूचनानुसारच आपल्याला तो वेब फॉर्म भरायचा आहे. त्यानुसार आपल्याला वर हे जे कोड दिलेले आहे जमाचे आणि खर्चाचे ते सुद्धा वापरायचे आहे. तर मित्रांनो आपली जमेची बाजू म्हणजे आपण या अगोदर सुद्धा हे ऑडिट केलेलं आहे आणि आपण या अगोदर 5 वर्षाचं सर्व माहिती असलेला वेब फॉर्म भरून दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडीफार याची माहिती आहे, कल्पना आहे. आणि याबाबत ज्या काही अपडेट आहे, जी काही माहिती आहे याचे आपण व्हिडिओ सुद्धा या अगोदर बघितलेले आहे. काही वेळापूर्वी मित्रांनो आपण जो वेब फॉर्म प्रत्यक्ष कसा भरायचा आणि त्यासाठी आपण कच्ची माहिती आपली तयार कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. आपल्याला वेब फॉर्म भरताना एमडीएम ऑडिटचा वेब फॉर्म भरताना आपल्याला कोड कोणत्या पद्धतीचे वापरायचे आहे, कसे वापरायचे आहे आणि त्या अंतर्गत ज्या काही सूचना आलेल्या आहेत ते सुद्धा आपण जाणून घेतले आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो या पीडीएफची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.